आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे। भंडारदरा निळवंडे धरणाच्या पाणलोटात अतिवृष्टी झाली असून त्यामुळे भंडारदरा आणि निळवंडे धरणात सुरू असलेल्या पाण्याच्या जास्त आवकीमुळे आज सोमवारी सकाळी 6 वाजता निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात 16,995 क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला असून प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे। भंडारदरा धरणात एका दिवसात उच्चांकी 758 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली असून हे सर्व पाणी निळवंडे धरणात 6,350 क्युसेक्स वेगाने सोडण्यात येत आहे। त्यामुळे निळवंडे धरणात देखील एका दिवसात 1,073 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली असून आलेले सर्व पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात येत आहे। देवठाणच्या आडळा धरणात देखील एका दिवसात उच्चांकी 112 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे। या धरणातून देखील 1,813 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। एका दिवसात भंडारदऱ्यात 70 मिलीमीटर, घाटघरला 184 मिलीमीटर, पांजरेत 7 मिलीमीटर, रतनवाडीत उच्चांकी 201 मिलीमीटर, वाकीत 79 मिलीमीटर, निळवंडेत 42 मिलीमीटर, आढळेत 25 मिलीमीटर तर अकोलेत 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के, अकोले। खास अकोलेकरांसाठी हॉटेल AFC घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी। इंडियन डिशेस, पंजाबी डिशेस, चायनीज, साउथ इंडियन, AFC स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा, बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टीसाठी स्वतंत्र हॉल उपलब्ध।